20 असं त्यांनी गिव्हन दिलेलं आहे. Therefore, Mn equal to 20 into 3 upon 4. 4 pi is 20. 5 into 3. Therefore, Mn equal to 50. हे समजलं का? हो सर. हो सर. हो सर. हो सर. Number 5. Areas of two similar triangles are 225 square centimeter and 81 square centimeter. If side of the smaller triangle is 12 centimeter, then find the corresponding side of the bigger triangle. आता मला एकच हे विचारायचं आहे. ठीक आहे, आता नीट आहे का? याच्यावर असं म्हणतो, लेट एरियाज ऑफ टू सिमिलर ट्रायंगल बी A1 आणि A2 हे बरोबर आहे का असं म्हणू शकतो. आपल्याला दिलंय ना व्हॅल्यू. नाही हो, व्हॅल्यू जरी दिल्या तर ऐका ना पुढे एक मिनिट. बरं, व्हॅल्यू दिल्या तर काय करणार मग आपण? थेरम ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल्स काय लिहिणार? A1 upon A2 च्या व्हॅल्यू दिल्यात त्यांनी. व्हॅल्यू दिलेत. हा, मग मी डायरेक्ट लिहू का तसं? ठीक आहे, 2 मिनिट. A1 A2 तयार. तर आपल्याला A1 upon A2 equals to S1 upon S2 तसं लिहावं लागेल. तेच लिहिले. लेट देअर रिस्पेक्टिव्ह करस्पॉन्डिंग साइड बी S1 आणि S2. हे लिहावं लागेल का मला S1 आणि S2? हो सर. A1 एरिया ऑफ फर्स्ट ट्रायंगल मी जे म्हटलंय टू ट्रायंगल 225 and A2 is 81. हे समजलं का? हो सर. Okay. Now they have given एक साइड दिले त्यांनी. If a side of smaller triangle is 12 centimeter. आता मला सांगा, जर ती 12 सेंटीमीटर ही S1 आहे का S2 आहे? S2. आम्ही जर S1 लिहिली तर काय होईल? ते बरोबर होईल का? नाही सर. काय का मग S1 म्हणत नाही? एरिया ऑफ फर्स्ट ट्रायंगल मोठा आहे. हा, बरं. Right. Area of first triangle is greater or larger. Therefore, this side should be larger. म्हणून this smaller. त्यासाठी A1 A2 तर लिहावंच लागणार आहे. Even S1 आणि S2 लिहिताना S1 कोणती, S2 कोणती हे या वर्डिंग वर तुमचं ठरणार आहे. What they have said. स्मॉलर ट्रायंगल. समजा त्यांनी असं म्हटलं असतं बिगर ट्रायंगल तर S1 आणि S2 तशाच राहिले असते का? नाही सर. S1 ला आणि S2 फाईंड. ही सगळ्यात महत्वाची स्टेप आहे. A1 A2 S1 S2 S1 फाइंड आउट करायचे आहे. S2 हे समजलं का? आणि S2 कशावरून तुम्ही फाइंड आउट? S1 का S2? एरिया A1 माहिती आहे, A2 माहिती आहे, त्यामुळे तुम्ही स्मॉलर कोणता आहे बिगर कोणता आहे मग साईड ठेवा. नाव त्यामुळे A1 A2 S1 S2 हे लिहित चलाच, कंपल्सरी पाहिजेच ते. The two triangles are similar by theorem of areas of similar triangles. A1 upon A2 equal to S1 square upon S2 square. Now, आता मला सांगा, आता तुम्ही जे म्हणताय ते बरोबर आहे. व्हॅल्यू ठीक आहे. A1 ची व्हॅल्यू किती आहे? 225. A2 81. ओके, ठीक. इक्वल टू, आता एक शंका माझी अशी मला समजली नाही की S1 स्क्वेअर डिवाइडेड बाय S2 स्क्वेअर. आतापर्यंत आपण असं करत होतो की S1 अपॉन S2 होल ब्रॅकेट स्क्वेअर. त्याच्याऐवजी इथं व्हॅल्यू का टाकली गेली? S1 ची व्हॅल्यू कारण की आपल्याकडे S2 ची व्हॅल्यू आहे पण S1 ची व्हॅल्यू नाहीये. Therefore, taking the square root on the both sides. आता अजून एक माझी शंका अशी आहे की इथे 225 आहे, ओके, आणि 81 आहे, तर मी हे रिड्यूस का करू नये? कारण सर त्याचे स्क्वेअर रूट निघते. स्क्वेअर रूट निघते.
स्क्वेअर रूट निघतायत म्हणून हे रिड्यूस करायचं. समजा मी 3 न हे केलं 27 आणि 371 75 येईल तर काय झालं असतं. तर परत मला 75/27 चे स्क्वेअर रूट निघायला कॉम्प्लिकेट. म्हणून हो सर. पहिला आलं की रिड्यूस करायचं अशा फंदात पडायचं नाही. पहिले ती कोणत्या फिगरचं आहे त्याचं स्क्वेअर रूट निघतं का. आणि बर स्क्वेअर रूट 225 माहितीच नसणार आहे बऱ्याच जणांना. बर 289 किती स्क्वेअर रूट आहे 289 16 16 17 बर ठीक आहे. therefore 15/9 equal to S1/12 हे समजलं का. हो हो सर. सर. क्रॉस मल्टिप्लिकेशन 15 into 12 equal to S1 into 9. लेफ्ट हँड साइडला आपण घेऊन येतो त्याने आफ्टर चेंजिंग द साइड व्हॉट वी गेट S1 multiplied by 9 equal to 15 multiplied by 12. आपल्याला व्हॅल्यू हवी S1 ची. therefore S1 equal to 15 multiplied by 12 complete the bracket divided by 9. now 3 are 9 3 5 are 15 परत 3 3 cancel 3 4 so 5 multiplied by 2 S1 equal to 20 centimeter. The corresponding side of the bigger triangle is 20. आता मला हे कोणी सांगेल का याच्यातून की ही जी साईड होती S1 ती किती पेक्षा मोठी येईल असा तुम्हाला वाटत होतो खात्री होती. S2 पेक्षा मोठी. 12 पेक्षा मोठी. 12 पेक्षा मोठी. X2 पेक्षा किंवा 12 पेक्षा. समजा माझे इथं काही कॅल्क्युलेशन मिस्टेक झाले असते. 5च्या ठिकाणी इथं चुकून मी 2 लिहिलं असतं. 5 2 ला इथपर्यंत मी बरोबर आलो लास्टला 5 2 10 आलं असतं समजा सपोज आणि मी लिहिलं असतं द करस्पॉन्डिंग साइड ऑफ द बिगर ट्रायंगल इज 10 सेंटीमीटर. तर तुम्ही ती चूक रेक्टिफाय केली असती का. तुमच्या लक्षात आलं असतं का की काहीतरी हो चुकलंय. सर. तसं तुम्ही ओळखलं असतं का? बिगर ट्रायंगलची व्हॅल्यू हा बिगर ट्रायंगलची व्हॅल्यू आहे म्हणजे ती किमान 12 पेक्षा जास्त असली पाहिजे. म्हणजे हे लक्षात ठेवत चला की आपण उदाहरण सोडवताना सॉल्विंग द एक्झाम्पल केअरफुली पहा की काय विचारले आपण आन्सर काय देतो त्या रेंज मध्ये आहे हे समजलं का की किमान 12 पेक्षा जास्त आलं पाहिजे. इफ द ट्रायंगल ABC and triangle DEF are equilateral triangles. Full stop. If area of triangle ABC to area of triangle DEF is 1:2 and AB equal to 4, find DE. तर याच्यामध्ये आता काय काय दिलेलं आहे आपल्याला. आपल्याला सांगितलंय की ते दोन ट्रायंगल इक्वेटोरियल ट्रायंगल्स आहेत आणि एरिया ऑफ ट्रायंगल ABC अँड DEF च्या एरियाचा आपल्याला रेशिओ दिलाय आणि ABचं हे दिलंय. मग मी याच्यावरून असं लिहू शकतो का एरिया ऑफ A1 डिवाइडेड बाय एरिया ऑफ A2 इक्वल टू साइड स्क्वेअर डिवाइडेड बाय साइड स्क्वेअर असं लिहू शकतो का. येस सर. बर याला अशी काय आहे का की हे कधी लिहू शकतो मी वेन एन आय राईट की जर ते सिमिलर असते. हा तो थेरम कशासाठी आहे म्हणजे काय अशी काय म्हटले का त्यांनी सिमिलर ट्रायंगल असतील तरच वापरा सिमिलर ट्रायंगल नसतील तर वापरा असं म्हटले का. सिमिलर कंडिशन आहे का सिमिलर ट्रायंगल साठी. बर जर if it is for similar triangle then we have to see whether our triangles are similar or not. आतापर्यंत आपण सगळीकडे त्यांनी दिलेलं होतं सिमिलर आहे ट्रायंगल सिमिलर त्यामध्ये सिमिलर आहेत म्हणजे आपण पटकन लिहितो A1/A2 इक्वल टू साइड स्क्वेअर S1 स्क्वेअर डिवाइडेड बाय S2 स्क्वेअर. पहिल्यांदा आपण परत एकदा प्रॉब्लेम होतो. ट्रायंगल ABC and triangle are equilateral triangles. They have not said that they are similar. कुठे म्हटलंय त्यांनी सिमिलर आहे म्हटलंय का. मग आपण कसं काय वापरू शकतो ते
सर सगळे साईड इक्वल असतात. हा तर सगळे साईड इक्वल आहेत त्या दोन्ही ट्रायंगलचे. वा. म्हणून आपल्याला ते पहिल्यांदा हेच प्रूव्ह करावं लागेल की ते सिमिलर आहेत. एकदा का सिमिलर समजल्यानंतर, कारण त्यांनी म्हटलेलं नाही. ओके. Now, triangle ABCD are equilateral triangles. So, what is the equilateral? All are 60. A, B, C, D, E बरोबर आहे का? हो सर. हो सर. हो सर. Angle test of similarity. Can I write triangle ABC similar triangle BEF असं म्हणू शकतो? हो सर. Now, आता तुम्ही असं म्हणा, by theorem of areas of similar triangles, जो theorem आहे आपला area of similar triangles, एक मिनिट, कोणाच तर माईक चालू आहे बरं का, ते विसरते कोणते. area of triangle ABC upon DEF equal to AB square upon D square. Again question arises, why AC square, why not AC square, why not DP square, why not BC सर square? कारण की आपल्याला ABC value दिली आहे. व्हॅल्यू दिली आणि ती काढायची. कारण की आपल्याला एबीची व्हॅल्यू दिलेली आहे, पण आपल्याला डीईची व्हॅल्यू नाहीये, ती फाइंड आउट करायची आहे. हे जे डिपेंड आहे इक्वेशन प्युअरली डिपेंड अपॉन AB, what they have given, what we have to find out. जे व्हॅल्यू गिव्हन दिलेले आहे आणि ज्या व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायचे त्याच्यावर डिपेंड असल्यामुळे AB स्क्वेअर अपॉन D स्क्वेअर. नाव आता याच्या तर व्हॅल्यू दिल्यात तरी 1 अपॉन 1:2 and AB equal 4 given याला इक्वेशन 2 म्हणून. नाव area of triangle ABC to triangle DEF can I write 1 upon 2 असं मी लिहू शकतो का? हो सर. हो सर. Equal to AB. What is value of AB? 4. 4 square divided by D square. परत इथे ब्रॅकेट का टाकला नाही, 4 upon D काय तर आपल्याला D ची व्हॅल्यू काढायची. Therefore, after the first multiplication, can I write DE square equal to 4 square multiplied by 2? Yes, sir. येस सर. Now, हो सर. 4 square 16 multiplied by 2 equal to 32. असं लिहू शकतो का मी? हो सर. हो सर. हो सर. नंतर आता 32 चं स्क्वेअर रूट काय येईल? नाहीये सर. नाही सर, त्याचा स्क्वेअर रूट. मग त्याचं काय आहे 32? तर मग काय द्यावं लागेल 32 चं? समजा अजून रिड्यूस करायचं झालं, 2 ने डिवाइड नाही करून सर, द्यावं लागेल. 2 ने डिवाइड म्हणजे 2 ने डिवाइड म्हणजे तुम्ही असं लिहिणार का 16 into 2? नाही. का 16 into 2 equal to 32? हाँ, yes sir. Okay. हो सर. हा 16 into 2 जर 32 आहे, फोर अँड रूट 2. हा तुम्ही परत काय करणार 16 चं स्क्वेअर रूट घेणार. व्हॉट इज द स्क्वेअर रूट ऑफ 16? 4. 4. व्हॉट इज स्क्वेअर रूट ऑफ 4. 2? Therefore 4. परंतु एवढं सगळं करण्यापेक्षा 14 चा स्क्वेअर करणार 16 मल्टिप्लाय बाय 2. इथे तुमच्या लक्षात येईल का डी स्क्वेअर इक्वल टू 4 स्क्वेअर म्हणजे इथं स्क्वेअर इथंच निघेल आणि 2 चं स्क्वेअर रूट निघणार नाही. हे या स्टेप मध्ये समजतंय का? हो सर. हो सर. हा म्हणजे ते परत 16 into 2 32 करायची आवश्यकता आहे का? इथे क्लिअर होतंय का? याचं निघणार नाहीये. 4 स्क्वेअर क्लिअर आहे. हो सर, क्लिअर होत आहे. आणि 2 चं मग तुम्ही 4 स्क्वेअर 16 मल्टिप्लाय बाय 2 अंडर परत 16 by 2 परत 4 upon 2 लिहिण्यापेक्षा मी असं केलं तर बरोबर होईल का? टेकिंग द स्क्वेअर रूट हो सर. ऑन द बोथ साइड डी इक्वल टू 4 स्क्वेअरचं स्क्वेअर रूट येईल 4, 2 चं स्क्वेअर रूट येईल 2. therefore आन्सर 4 स्क्वेअर रूट 2. हे बरोबर आहे का? सर नाही कळालं मला ते कसं आलं. हो सर. Yes sir. ओके. 4 स्क्वेअरचं स्क्वेअर रूट काय येईल? 16. 16. बर. आणि 4 चा स्क्वेअर काय येईल? नाही येणार. नाही ना. नाही 2. 4 चं स्क्वेअर रूट 16. 4 चा स्क्वेअर येणार नाही.
आणि कोणती जे सर उत्तर फोरचा रूट नाही 4 चा स्क्वेअर 2 आहे. फोरचा स्क्वेअर 2 आहे. फोरचा स्क्वेअर 16 आहे सर. बरं. आणि रूट 16 आणि रूट याच्यात काही मुलं अशी आहेत बरं का, एखादं उत्तर चुकलं ठीक आहे, पण चुकीच्या उत्तर आहेतच. हो 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 जी जी म्हणणारे असतात ना, 4चा स्क्वेअर 2 लगेच पाठीमागून तो इको असतो माहिती आहे का, इको रॅलीमध्ये आपण आवाज दिला की परत सेम सेम रिपीट होतो तो. तर एखाद्या चुकीचं असू शकतं, चुकीचं उत्तर दिलं अजिबात हरकत नाही, चुकीचं उत्तर चालेल, पण इको नको. 4चा स्क्वेअर 2 लगेच दुसरं कोणीतरी एकच आहे विद्यार्थी तसा टूच. 4चा स्क्वेअर 16 2 उलटे सेम इको निर्माण होते, तो इको होऊ देऊ नका. बर, आता मला एक सांगा, एक 4चा स्क्वेअर किती? 16. बर, आता मी स्क्वेअर रूट घेतोय 4 स्क्वेअरचं, तर त्याचं स्क्वेअर रूट काय येईल 16चं? 2. 16 चा 4 आहे. 4 स्क्वेअरचं मी 4 लिहिलं, मल्टिप्लाय बाय, आता हा 2चा स्क्वेअर रूट काय येईल? रूट 2 अंडर रूट 2, म्हणून ते रूट 2. Therefore d equal to 4 multiply by root 2. हे समजलं का? Yes. D चा स्क्वेअर होता ना, मग D चा स्क्वेअर होता ना, D चा स्क्वेअर कसा निघाला? हा बरोबर, हा d स्क्वेअर होता ना, हा d स्क्वेअर रूट घेतलं, d चं d झालं, d स्क्वेअरचं d आलं, बरोबर आहे. हा हॅलो, सर D चा स्क्वेअर केलं D येतं का? नाही, डी स्क्वेअर होता, आता स्क्वेअर रूट घेतले आपण, स्क्वेअर रूट डी स्क्वेअरचं स्क्वेअर रूट डी येईल ना. ओके ओके. डी चं स्क्वेअर डी मल्टिप्लाय बाय डी, डी स्क्वेअर. इथं स्क्वेअर रूट घेतलं, स्क्वेअर नाही केलं आपण, स्क्वेअर रूट घेतोय. डी स्क्वेअर होतं तर डी झालं, 4चं स्क्वेअरचं 4 झालं, 2चं रूट 2 झालं. हे समजलं का? हो Yes, सर. sir. Yes, sir. काही शंका असल्या तरी विचारत चला. नेक्स्ट, in the figure segment PQ, where is PQ? Segment DE. Okay. Area of triangle PQF. PQF equal to 20 units. Now PF equal PF equal to twice of DP. Okay. Then find area of DPQ DP QE trapezoidal by completing the following activity. Okay. आता याच्यामध्ये नीट लक्षात घ्या की त्यांनी आपल्याला ट्रायंगलचा एरिया विचारलेला नाहीये, तर DPQ हा एरिया विचारला, DPQE हा ट्रॅपेझॉइडल आहे, त्याचा एरिया विचारलेला आहे. तो कसा माहित नाही. बरं, दोन एरिया त्याचंही कुठे हे दिलेलं दिसत नाही. दोन एरियाचा दिला, रेशो दिलाय का ट्रायंगलचा एरियाचा? नाही सर. नाही. ठीक आहे, ना असं लिहू आपण, एरिया ऑफ ट्रायंगल PQF इक्वल टू 20 युनिट्स. त्यांनी युनिट दिलं नाही, आपण युनिट्स म्हणू, सेंटीमीटर मीटर्स काय असेल युनिट, इट विल बी स्क्वेअर. नाव हे तर गिवन आहे. PF इक्वल टू 2DP. PF इक्वल टू 2DP. ठीक आहे, आता मी PF आणि DP मधलंच रिलेशन दिल्यामुळे तात्पुरतं DP ला x म्हणतो. ठीक आहे, जर मी DP ला x म्हटलं, what will be PF? 2x. PF equal to 2, value of DPX, PF equal to 2x. Okay. आता मला इथे सांगा, या फिगर मध्ये बघा, हा DPX आहे. ओके, हे मान्य आहे का तुम्हाला? हा जिथं कर्सर फिरतोय तो x आहे. नंतर PF हा कर्सर PF हा 2x आहे. आता F to D, from F to D,
व्हॉट विल बी द लेंथ किती प्लस पीएफ इन टर्म्स ऑफ एक्स काही हा एक्स आहे हा 2 एक्स प्लस 2x 3x. हा therefore df equal to dp plus pf equal to x plus 2x equal to 3x हे स्टेप समजली का? हो Yes, सर sir. आता हे दोन ट्रायंगल समजा हा तर ट्रायंगल माहिती आहे मला पी क्यू एफ दुसरा कोणता एक ट्रायंगल असू शकतो हा तर ट्रायंगल होऊ शकत नाही डी पी क्यू पी दुसरा ट्रायंगल असा असू शकतो FD PF. ई ओके डी एफ ई मग डीएफ ई मध्ये मला डीएफ ची व्हॅल्यू लागेल त्यांनी मला हे दोन तुकड्यात दिले डीपी आणि पी देअरफॉर आय हॅव द व्हॅल्यू कॅल्क्युलेट द व्हॅल्यू ऑफ डीएफ म्हणून मी डीएफ का काढली तर ती ही ट्रायंगलची आहे त्या इथून मला डीचा काहीच यूज होत नव्हता कोणत्या ट्रायंगलची नव्हती म्हणून डीएफ काढली नाव आता हे इन ट्रायंगल एफ डीई एफ डीई हा बिगर ट्रायंगल अँड ट्रायंगल एफ पी क्यू हे दोन ट्रायंगल बघितले का तुम्ही ऑफ बिगर Yes. हो सर. ओके अँगल एफ डीई इज कॉन्ग्रुएंट टू एफ पी क्यू हे कॉन्ग्रुएंट असं त्यांचं म्हणणं आहे हे कशाच्या आधारावर ते म्हणताय Corresponding angles. आणि ह्या साइट्स बद्दल काय म्हटले का त्यांनी पी क्यू आणि डी No, sir. ते parallel आहे. Sir, ते Parallel. parallel आहे. जर ह्या दोन लाईन पॅरल असतील आणि एखादी साईड त्यांना इंटरसेक्ट करत असेल किंवा कोणती एफ डी तर जे करस्पॉन्डिंग अँगल असतात ते इक्वल असतात म्हणजे आता करस्पॉन्डिंग अँगल म्हणजे कोणते हा ती एकाच बाजूचे घ्यायच्या एफ पी क्यू आणि एफ डीई हा कर्सर फिरतोय तो आणि हा पी हे कॉन्ग्रुएंट कधी असतात जर या दोन साइड पॅरलल असतील तर आणि त्यांना छेदणारी त्यांना इंटरेस्ट करणारी एखादी एक रेषा असेल तर हे समजलं का पण नाव आता ह्याच सिमिलर एफ ईडी अँड एफ क्यू पी हे दोन ट्रायंगल पर कॉन्ग्रुएंट आहे त्याचं कारण काय त्या दोन लाईन पॅरलल त्याला इंटरसेक्ट एखादी नाही आता इथे असं म्हटलंय मी एअरपोर्ट ट्रायंगल एफ डीई कुठे एफ डीई इक्वल एफ पी क्यू आणि हे दोन ट्रायंगल मी असं म्हणतोय की हे दोन सिमिलर आहेत ही मी असं म्हटले ए टेस्ट अजून एखादी टेस्ट इथं आपण इम्प्लाय करू शकलो असतो का ए टेस्ट आहे साइड टेस्ट आहे एस ए टेस्ट आहे अँगल टेस्ट आहे अजून एखादी होऊ शकते का ए ठीक आहे ओके मान्य झालं दोन अँगल अजून एखादी आहे का नाही सर अँगल Yes, test. बर त्यामध्ये साइड्स दिलेत का त्यांनी काय सांगितले का बर आता दोन अँगल तुम्ही कोणते केलेत सांगा मला पीएफ साईड सांगितलंय ना Angle D and angle P. काय सांगितले पी एफ साइड हा 2DP पण ते सांगितलं. हो आहे ना 3D असेल काही असेल पण ते जे आहे ते कुठे माहिती आहे आपल्याला त्याच्यामध्ये दुसऱ्या दोन साइड्स कुठे इक्वल रेट समजा पीएफ आणि डीपीचं दिलं दुसरी पीएफ आपण दुसरी जी करस्पॉन्डिंग साइड 3TP असू शकते ना ते माहित नाही ना दुसऱ्या दोन करस्पॉन्डिंग साइड इक्वल असतात दोन साइड्स मधला अँगल आता तुम्ही अँगल कोणता घेतला याच्यामध्ये दोन अँगल दाखवले डी आणि पी दाखवला ह्या ट्रायंगल मध्ये ई आणि क्यू दाखवला आता कोणता अँगल शिल्लक राहिला ह्या ट्रायंगल मधला आणि त्या ट्रायंगल मधला Angle F. दोन्हीकडे तोच आहे येस हो सर कॉमन कॉमन आहे म्हणजे त्याला तर काहीच प्रूव्ह करायचं करस्पॉन्डिंग कॉमन आहे म्हणजे तुम्ही
ए टेस्ट सुद्धा वापरू शकता. मग आपण काय वापरणार, कारण ए टेस्ट पुरेशी आहे, त्यासाठी परत तिसरं लिहायची आवश्यकता नाही. परंतु ए टेस्ट आहे हे लक्षात आलं का तुमच्यासाठी, कॉमन आहे ते. नाव आता एरिया ऑफ ट्रायंगल एफ डी अपॉन एरिया एफ डी क्यू. आता हे परत ट्रायंगल कसे घ्यायचे, त्या अँगल नुसार घ्यायचे ना, एफ ला एफ, डी ला पी, ई ला. परत हा प्रश्न येईल, डीपी आणि पीएफच का घेतली इथे? चे आपल्याला ते दिले. एकच मिनिट थांबा. ओके, आता याच्यात काय होतं, एरिया ऑफ डी एफ स्क्वेअर दिले का, डी एफ ची व्हॅल्यू का नाही दिली? नाही सर आपण काढली की आपण काढली, किती? VX काढली आपण. DP प्लस PX. 3x. Therefore 3x. What is value of PF? 2x. 3x. Now in terms of x आहे, त्या व्हॅल्यू माहित नाहीत. तर काय मला व्हॅल्यू माहित नसते तर कसं काय मी x ची व्हॅल्यू, आपण काय करू, त्या व्हॅल्यू पुट Therefore df equal to 3x bracket square divided by 2x bracket square. Now हा x स्क्वेअर आणि x स्क्वेअर कॅन्सल होईल, 3 स्क्वेअर 9/4 हे समजलं का? म्हणजे आपल्याला जी भीती होती की आपल्याला df ची व्हॅल्यू इन टर्म्स ऑफ x आहे, df ची व्हॅल्यू इन टर्म्स ऑफ x आहे, मग आपण हे कसं करणार, व्हॅल्यू x च्या त्याची व्हॅल्यू कशी काढणार? परंतु हा रेशो आहे, रेशो प्रपोर्शन मध्ये असल्यामुळे x ला x कॅन्सल होईल. Therefore you get df square upon tf square equal to 9/4. आता मला याची व्हॅल्यू मिळाली. आता इथे या, त्यांचा रेशो माहित झाला मला. त्यांनी मला काय विचारलेलं आहे, फाइंड द ट्रॅपेझॉइडल डी एरिया ऑफ डी पी क्यू ई. तर हा मी कसा फाइंड करू थोडं सांगा मला. कोणता फॉर्म्युला होतो, पॅरलल 1/summation ऑफ पॅरलल लाईन्स मल्टिप्लाय बाय हाईट, परपेंडिक्युलर हाईट, तो वापरू का मी? क्यूबी ची व्हॅल्यू माहित पाहिजे, डी ची. आता मग पहिल्यांदा हे करा, फाइंड हे आता जो कर्सर फिरतोय ना तेवढाच एरिया हवा आहे का? हो सर. ओके ठीक. आता हा एरिया हवा आहे, हा लक्षात घ्या. आता एक क्ल्यू असा आहे, बिगर ट्रायंगल लक्षात घ्या, एफ डी ई लक्षात आला? हो. येस सर, आपण अँगल FDE मायनस अँगल FPQ केलं तर फक्त DPQE ची व्हॅल्यू. ओके. आणि आता स्मॉलर ट्रायंगल, बरोबर सांगते, स्मॉलर ट्रायंगल लक्षात घ्या, एफ पी क्यू हा स्मॉलर, हा बिगर आणि हा एरिया काढायचा, तर काय करावं असं वाटतं तुम्हाला? बर, ह्या बिगर ट्रायंगलला आता मी कर्सर फिरतोय, एफ डी ई यातून जर मी हा एफ पी क्यू हा ट्रायंगल सबस्ट्रॅक्ट केला एरिया, तर काय शिल्लक राहील? डीपी हा शिल्लक राहील का, हे समजलं का? हो सर. म्हणजे जरी मला ट्रॅपेझॉइडलचा एरिया काढतोय मी त्याचा फॉर्म्युला वापरत नाही, मी एरियाचाच फॉर्म्युला, दोन एरिया काढतोय. एक लार्जर एरिया मधून स्मॉलर एरिया जर मी वजा केला तर मला त्या ट्रॅपेझॉइडलचा एरिया मिळेल का? फिगरवरून वाटतं का तुम्हाला? तुम्ही पहा, हा मोठा ट्रायंगल, त्यातून हा लहान ट्रायंगल वजा केला तर मला DPQE मिळेल. म्हणून मी काय करतोय, आता इथपर्यंत मी आलो तो, आता मी काय करतो, हा ट्रायंगल देतोय FDE ट्रायंगल FDE. कोणता ट्रायंगल? FDE म्हणजे मोठा ट्रायंगल. ओके, इक्वल टू हे 9/4 आणि हा डिवाइडेड बाय FPQ, त्याला मल्टिप्लाय केला. हा 1 जो लेफ्ट हँड साइडला होता तो राईट हँड साइडला मल्टिप्लाय. ही स्टेप समजली का? एरिया ऑफ ट्रायंगल FD इक्वल टू 9/4 मल्टिप्लाय बाय
एरिया ऑफ ट्रायंगल FPQ हे समजलं का? हो सर. आता 9/4 keep as it is. What is the area of triangle FPQ? FPQ चं 20. दिलाय का त्यांनी? Area of triangle PQF ट्रायंगल कोणत्याही नावांचं असला तरी चालतो, इक्वल टू 20. अँगल चालत नाही, लक्षात ठेवा. 9/4 into 20, therefore 4 5 are 20, 9 5 are 45 युनिट स्क्वेअर. हे समजलं का? सर स्क्वेअर का घेतला आपण? कुठे स्क्वेअर घेतलाय? युनिट स्क्वेअर. हा, आता प्रत्येक याला क्वांटिटी युनिट असतं. लेंथ याला एक युनिट असतं. एरिया, व्हॉल्यूम, लेंथ आपण मोजतो कशामध्ये? युनिट मीटरमध्ये, सेंटीमीटरमध्ये. तर त्याला स्क्वेअर येत नाही, फक्त सिंगल येते मीटर. जर मला एरिया काढायचा झाला, समजा एखादी फरशी टाईल आहे, ती 1 मीटर बाय 2 मीटरची, 1 मीटर लांबीला 2 मीटर रुंदीला, तर त्याचा एरिया काय येईल? व्हॉट विल बी द एरिया? एरिया काय येईल काहीचा? तर मी लेंथ समजा 1 आहे, रेट 2 आहे, 1 मल्टिप्लाय बाय 2 लिहिलं. पण त्याचं युनिट काय असणार आहे? एरियाचं मीटर असणार आहे का मीटर स्क्वेअर असणार आहे? मीटर. एरिया हा नेहमी स्क्वेअर मध्ये, मीटर स्क्वेअर असेल, सेंटीमीटर स्क्वेअर असेल, फूट स्क्वेअर असेल, MM स्क्वेअर असेल, पण तो स्क्वेअर मध्येच येतो, कारण तो हा प्रोडक्ट 2 ह्याचा असतो. लेंथ मीटर इंटू मीटर, मीटर इंटू सेंटीमीटर इंटू सेंटीमीटर, म्हणून युनिट काही असू द्या त्याचा स्क्वेअर. जर माझा हा एरियाच्या व्हॉल्यूम असता तर मी लिहिलं असतं युनिट क्यूब. जर मी एरियाच्या फक्त लेंथ ऑफ FD असतं तर मी लिहिलं असतं युनिट. 1 लिहिलं फक्त युनिट. हे समजलं का? हो सर. आणि नेहमी लक्षात ठेवा, युनिट लिहिलं तर ते कन्सेप्ट क्लिअर होते का? ज्यावेळी तुम्ही एरिया स्क्वेअर मध्ये लिहिता याचा अर्थ तुम्हाला मल्टिप्लिकेशन 2 वेळा, म्हणजे मीटर बाय मीटर करायचंय. आता समजा पेरीमीटर असेल तर पेरीमीटर मी कशात लिहिल? युनिट काय येईल? पेरीमीटरचं युनिट काय? तर त्यासाठी तुम्हाला याचं पेरीमीटर म्हणजे काय हे समजा. ऍडिशन ऑफ ऑल साइड्स. बरं, समजा मी ऍडिशन ऑफ ऑल साइड्स, सगळ्या साइड्स माझ्या कशामध्ये असतील? मीटरमध्ये. सेंटर कोणत्या युनिटमध्ये असतील? मीटरमध्ये समजा. तर ऍडिशन, त्या ऍडिशन सगळ्या साइडची केल्यानंतर युनिट काय येईल? सर मीटर असेल तर मीटरच घेणार. मीटरच. समजा लाख असेल एक बाजू, दुसरी 10 लाख, किती ऍडिशन करा पण शेवटी ती मीटर मध्येच येणार, ती स्क्वेअर मध्ये येऊ शकत नाही. जर एरिया असेल तो किती छोटा असू द्या, 1/1, तर तो मीटर स्क्वेअर मध्येच येईल. समजा एक स्क्वेअर आहे 1 मीटर बाय 1 मीटर बाय 1 मीटर बाय 1, त्याचा पेरीमीटर किती? युनिट 4 मीटर. 4 मीटर. आणि एरिया काय? एरिया 4 मीटर स्क्वेअर. 4 मीटर स्क्वेअर येणार एरिया. एरिया कसा काढला? एरिया एरिया कसा काढला? सर 1 मीटर स्क्वेअर आहे ना. 1 मीटर स्क्वेअर येणार. एरिया 1 मीटरच येणार सर. बरं, कटलं की एरिया काय येईल? सर 4 मीटर येणार. 4 मीटर स्क्वेअर. हा, मग तो कसा 4 कसा आलाय समजत नाहीये मला, सांग ना समजावून ते कसं आलं 4. सर तुम्ही 4 वेळा M घेतला ना. तर आम्ही फक्त M घेतलेलं म्हणून तो 4M स्क्वेअर आला. 4 काय घेतलेलं? 4 काय घेतलेलं? M. म्हणजे साईज का? हो सर. बर, 4 कसं आलं? म्हणजे कशानं काय केलं? म्हणजे डिवाइड, मल्टिप्लाय, ऍडिशन, सबस्ट्रॅक्शन, काय 4 व्हॅल्यू कशी आली? सर तुम्ही ऍडिशन केलं M 4 टाइम्स. बर, नाही आता परत एकदा ऐका. टाईल आहे 1 मीटर स्क्वेअर आहे, 1 मीटर बाय 1 मीटर बाय 1 मीटर बाय 1 मीटर, तर त्याचा एरिया किती? 1. युनिट काय? युनिट सांगा. मीटर स्क्वेअर. 1 मीटर स्क्वेअर. आणि त्याचा पेरीमीटर काय येईल?
4 मीटर. 4 मीटर बरोबर आहे. म्हणजे परंतु 4 मीटर स्क्वेअर नाहीये. एरिया हा 1 मल्टिप्लाय बाय 1 मीटर बाय 1 मीटर देअरफॉर 1 मीटर स्क्वेअर आणि पेरिमीटर 1 मीटर प्लस 1 मीटर प्लस 1 मीटर प्लस 1 मीटर. किती प्लस ऍडिशन केली तर तो मीटर मध्येच राहतो आणि किती मल्टिप्लिकेट तो स्क्वेअर मीटर. हे समजलं का? एरिया ऑलवेज स्क्वेअर युनिट. हे समजलं का? हो, sir. हो सर. Therefore, हे 45 युनिट स्क्वेअर आलं लक्षात? हो. Yes. युनिट स्क्वेअरच लिहायचं नाव. आता मला सांगायचं DPQ चा एरिया हा बिगर ट्रायंगल मायनस स्मॉलर ट्रायंगल लिहू शकतो का? येस हो सर. सर. 45 मायनस 20 इक्वल टू 25 युनिट स्क्वेअर. आता हा जरी ट्रायंगल असू द्या सर्कल कोणताही फिगर असणार एरिया जेव्हा एरिया आलं की ते युनिट स्क्वेअरच लिहायचं. युनिट स्क्वेअरच लिहायचं. म्हणजे मीटर असेल सेंटीमीटर असेल MM असेल स्क्वेअर आलाच पाहिजे. लेंथ आली की ते मीटर मध्येच पाहिजे. वॉल्यूम आले क्यूब मध्येच पाहिजे. हे समजलं का? Yes. Yes. आता तुम्ही याच्यामध्ये ट्रॅपेझॉइडलचा फाइंड केला आपण त्याची लांबी काहीच माहित नाही तुम्हाला. फक्त ट्रायंगलच्या आधारे दोन ट्रायंगलचं सबस्ट्रक्शन करून सुद्धा आपण एरिया फाइंड आउट करू शकतो. हे समजलं का? हा सर. आता आपण काय करतोय आता नंतर पायथागोरसचा थेरम घेतोय आणि हा जो असतो ना प्रॅक्टिस सेट नंतर घेणार आहे मी तो 1.4 तो प्रॉब्लेम सेट असतो तुमचा नंतर एक आधी पायथागोरस. परंतु उद्या आणि परवा मी नाहीये. उद्या आणि परवा तुमचं बायोलॉजीचं लेक्चर होईल. टायमिंग सांगतो उद्या मी. पण उद्या आणि परवा मॅथ्स लेक्चर नसणार आहे. तरी आपण रविवारी त्यासाठीच घेत आलेलो आहे आतापर्यंत की अभ्यास आपण मागे पडू नये. रविवारचं आपलं लेक्चर चालूच राहणार आहे. 1-2 सुट्ट्या होती त्या आपण रविवारमध्ये भरून टाकणार आहे. सोमवार म्हणतात बुधवारी आपलं पायथागोरसचं होईल. मी आज नोट्स पाठवतो त्या तुम्ही वाचून या. चालेल का? हा सर. आणि आता संपूर्ण सिलेबस लवकर पूर्ण केला जाईल. घाई न करता व्यवस्थित तुमचं पूर्ण केलं जाईल. ठीक आहे? सर बोला. मला थोडी इन्फॉर्मेशन मिळेल का? मी पहिलेच लेक्चर जॉईन केले ना. हा कशाबद्दल हवे? म्हणजे कोणते कोणते तास असतात वगैरे. हा चालेल. मी सांगतो मी तुम्हाला याच्यावर ग्रुपवर माहिती देतो मी तुम्हाला किंवा तुमच्या पर्सनल मोबाईलवर टाकतो. ठीक आहे. मग आपण आता बुधवारी भेटू. मग सोमवार मंगळवार तुम्ही पण मात्र ते स्टडी करून या पाहिजे जे मी आज बायोलॉजीचा होणार आहे ना क्लास पण? हो होणार. उद्या होणार. आज नाही उद्या. आज नाही आज होणार नाही. उद्या होणार ना उद्या परवा. पण सर हाय त्या टायमिंगलाच होणार ना? ते उद्या सांगू मी. टायमिंग बहुतेक 8:15च असेल तर मी उद्या तुमच्या ग्रुपवर टाकतो ते कन्फर्म करतो. ओके. हो सकाळीच टाकेल. सेकंड चॅप्टर आहे ना? काय पायथागोरस थेरम हा सेकंड चॅप्टर आहे ना? हो सेकंड चॅप्टर. हो सेकंड चॅप्टर. ओके सर. बाय सर. थँक्यू ओके सर. बाय. गुड नाईट. थँक्यू सर. ओके सर. बाय. थँक्यू सर. थँक्यू.